नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कृपा सिंधू रहस्यगाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये मी रेणुका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो अशी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, आजचा हा व्हिडिओ मी खूप अभ्यास करून, शास्त्राचा आधार घेऊन आणि अनेक लोकांच्या अनुभवातून तयार केला आहे. फक्त आणि फक्त तुमच्यापर्यंत योग्य आणि खऱ्या अर्थाने उपयोगी माहिती पोहोचवावी हाच हा व्हिडिओ मागचा उद्देश आहे. मंडळी, आपल्या जीवनामध्ये काही वेळा आपण खूप मेहनत करतो, पण तरीही आपल्याला यश मिळत नाही. घरामध्ये सतत वाद, विवाद, अडचणी, आर्थिक समस्या आणि आजारपण हे उद्भवत असतं आणि कधी-कधी आपल्याला कळत देखील नाही, की हे सगळं कशामुळे होतं, का होतं? मंडळी, आपलं शास्त्र सांगतं, की काही दिवस असे असतात, ज्या दिवशी केलेले उपाय आपल्या जीवनामध्ये खूप मोठा बदल घडवून आणतात आणि त्यापैकीच एक अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे चैत्र पौर्णिमा. मंडळी, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असा एक प्रभावी उपाय, जो वर्षातून फक्त एकदाच केला जातो आणि जो केल्याने घरातील नकारात्मकता, दोष, वाईट नजर, करणी बाधा या गोष्टींचा पूर्णपणे नाश होतो आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर कायम राहते. म्हणूनच हा व्हिडिओमध्ये आधी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा उपाय मनापासून करून पहा. मंडळी, उद्या आहे चैत्र पौर्णिमा. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेचं वेगळं महत्त्व सांगितलं आहे. पण चैत्र महिन्यातील पौर्णिमा ही विशेष मानली जाते. कारण हा काळ निसर्गाचा नवचैतन्याचा असतो. वसंत ऋतू पूर्णपणे फुललेला असतो आणि या काळामध्ये वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असते. मंडळी, असं मानलं जातं की या दिवशी सूर्योदयाच्या आधी भगवान हनुमानांचा जन्म झाला होता. त्यामुळे या दिवसाला हनुमान जयंती म्हणूनही ओळखलं जातं. भगवान हनुमान हे शक्ती, भक्ती आणि संरक्षण यांचं प्रतीक आहेत. त्यांच्या कृपेने कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती आपल्या जवळ येऊ शकत नाही. मंडळी, याच दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करण्याचंही विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी लक्ष्मी तत्व पृथ्वीवर इतर दिवसांपेक्षा अनेक पटीने जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतं. त्यामुळे या दिवशी केलेली पूजा, जप, तप, दान, मंत्र, व्रतवैकल्य आणि उपाय याचा परिणाम खूप लवकर आणि प्रभावीपणे दिसून येतो. मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक इच्छा असते, की आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी कायम राहावी. पण कधी-कधी असं होतं, की घरामध्ये सतत अडचणी येतात, पैशाची कमतरता भासते, घरामध्ये वादविवाद होतात, मुलं ऐकत नाहीत किंवा सतत आजारपण चालू असतं. पण हे सगळं का होतं? यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे घरामध्ये वाढलेली नकारात्मक ऊर्जा. मंडळी, काही वेळा आपल्या घराला वाईट नजर लागते. काही वेळा कुणाची ईर्ष्या किंवा द्वेष किंवा वाईट नजर किंवा वाईट भावना आपल्या घरावर परिणाम करत असते. आज आपण जो उपाय जाणून घेणार आहोत, तो या सर्व समस्यावर अतिशय प्रभावी आहे. हा उपाय इतका सोपा आहे, की कुणीही करू शकतं, पण त्याचा परिणाम हा अत्यंत शक्तिशाली आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, की वर्षातून एकदाच हा उपाय करता येतो, तर तुम्ही सर्वांनी नक्की करा. मंडळी, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी सकाळी लवकर उठायचं आहे. शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठलं तर अजून बेटर. स्वच्छ स्नान करायचं, मन शांत ठेवून तुम्ही देवघरामध्ये जाऊन देवाची पूजा करायची. त्याआधी बाहेर उंबरठ्याची पूजा करायची. चैत्र पौर्णिमेला कुलदेवीची पूजा करणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. कारण कुलदेवी ही आपल्या संपूर्ण कुटुंबाची रक्षण करणारी शक्ती असते. जर कुलदेवी प्रसन्न असेल, तर कोणतीही अडचण आपल्या घरावर जास्त काळ टिकू शकत नाही. मंडळी, तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिची मनापासून पूजा करा. हळद-कुंकू, फुलं अर्पण करा, धूप-दीप लावा आणि वातावरण ते देवघराचं पवित्र करा. त्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे ते फक्त नारळ. मंडळी, नारळाला शास्त्रामध्ये खूप पवित्र मानलं गेलं आहे. कारण नारळ हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. नारळामध्ये असलेलं पाणी हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं. तुमच्या घरामध्ये जितके सदस्य आहेत, म्हणजे जितके माणसं आहेत, त्यापेक्षा 1 नारळ जास्त घ्यायचा आहे. म्हणजे जर तुमच्या घरामध्ये 4 सदस्य असतील, 4 माणसं असतील, तर तुम्हाला 5 नारळ घ्यायचे आहे. जर तुमच्या घरामध्ये 2 व्यक्ती किंवा 2 सदस्य असतील, तर तुम्हाला 3 नारळ घ्यायचे आहेत. मंडळी, हे नारळ थोडंसं सोलून घ्यायचं, पण त्याची शेंडी राहू द्यायची. कारण प्रत्येक नारळावर शेंदुराने स्वस्तिक काढायचं आहे. त्यामुळे नारळ व्यवस्थित असणं आवश्यक आहे. मंडळी, आता या उपायाची मुख्य प्रक्रिया सुरू होते.
प्रथम एक व्यक्ती तुमच्यासमोर बसवा. म्हणजे तुमच्या घरातील एक व्यक्ती तुमच्यासमोर बसवायचा आणि त्या व्यक्तीवरून नारळ उतरवायचं. म्हणजेच नारळ उतरवताना नारळ उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि त्याची शेंडी त्या व्यक्तीच्या दिशेने करायची. म्हणजे समोरच्या दिशेने ठेवायची आणि ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो, त्या दिशेने 7 वेळा नारळ त्या व्यक्तीवरून फिरवायचं आणि हे नारळ फिरवत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. मंडळी, त्यानंतर ते नारळ घराबाहेर एक पिशवीमध्ये ठेवायचं आणि पुन्हा घरामध्ये यायचं आणि हातपाय धुवायचे आणि दुसऱ्या व्यक्तीवरून सेम अशीच गोष्ट करायची. असंच 7 वेळा नारळ उतरवायचं आणि उतरवत असताना स्वामी समर्थांचा जप करायचा. असं मंडळी घरातील प्रत्येक व्यक्तीवरून एक-एक नारळ उतरवायचं आणि ही प्रक्रिया करताना तुमच्यामध्ये एकच भावना ठेवायची, की आपल्या घरामधील सर्व नकारात्मकता दूर होत आहेत आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढत आहे. मंडळी, आता सर्व म्हणजे घरातल्या सर्व माणसांवरून नारळ उतरवल्यानंतर ते सर्व नारळ पिशवीमध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटचा जो एक नारळ उरला आहे एक्स्ट्राचा, तो नारळ हातामध्ये घ्यायचा आहे आणि आता घराबाहेर उभं राहायचंय आणि घराकडे तोंड करून उभं राहायचंय. त्या नारळाने घराच्या मुख्य दरवाजावरून वरपासून खालीपर्यंत 7 वेळा उतरवायचा आहे. म्हणजे तुम्ही मेन दरवाजाकडे तोंड करून उभं राहायचं आणि जसं आपण पहिले उतरवलं घड्याळाच्या काट्याप्रमाणे, तसंच 7 वेळा घराच्या दारावरून उतरवायचं आहे. हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे, कारण यामुळे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यानंतर ते नारळ देखील त्या पिशवीमध्ये टाकायचं आणि आता सर्व नारळ असलेली ती पिशवी घ्यायची आणि जवळच्या एखाद्या म्हणजे पाणी असलेल्या ठिकाणी जायचं आणि त्या जवळच्या वाहत्या पाण्यामध्ये ते सर्व नारळ विसर्जित करायचे. जर कोणी घरामध्ये सतत आजारी असेल, तर एक नारळ स्पेशल घ्यायचं आणि फक्त त्या व्यक्तीवरून पुन्हा उतरवायचं आणि ते हनुमानाच्या मंदिरामध्ये अर्पण करायचं. मंडळी, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी स्वच्छतेलाही खूप महत्त्व आहे. कारण जिथे स्वच्छता असते, तिथेच माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे संध्याकाळी श्रीसूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आणि ते पठण करण्यासाठी आधी तुम्ही स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे. शक्य असेल तर गरजू लोकांना अन्नदान करायचं. गायींना, कावळ्यांना अन्न देणं देखील खूप पुण्यकारक मानलं जातं. म्हणजेच तुम्ही एक प्रकारचं पंचमहायज्ञच करत आहात. मंडळी, या दिवशी केलेले छोटे-छोटे उपाय देखील आपल्या जीवनामध्ये खूप मोठे बदल घडवून आणतात. तर मंडळी, असा हा अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय आहे. मंडळी, हा व्हिडिओ मी शास्त्रांचा अभ्यास, संतांच्या विचारांचा आधार आणि अनेक अनुभव लक्षात घेऊन तयार केला आहे. जेणेकरून तुम्हाला योग्य आणि परिणामकारक माहिती मिळावी, हा ह्या व्हिडिओमागचा उद्देश आहे. मंडळी, तुम्ही हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने जर केला, तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल जाणवेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक आणि उपयुक्त माहितीसाठी कृपासिंधू रहस्यगाथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, जय श्री हनुमान, जय श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.